कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषकामध्ये आपण मनोगत व्यक्त करावं, आम्हाला मार्गदर्शन करावं. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मला या उक्तीची प्रकर्षाने आठवण होते की गेल्या काही वर्षापूर्वी मी या ठिकाणी क्रिकेटच्या सामन्यांसाठी आलो होतो आणि त्यावेळेला या मैदानावरून माझी नजर गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आपली ग्रामपंचायतची बॉडी आहे, मैदान चांगलं आहे, रोडच्या बाजूला आहे, तर या मैदानाला जर तुम्ही राखलं व्यवस्थित केलं तर निश्चितपणे आपल्या भागातील सगळ्या खेळाडूंसाठी याचा उपयोग होईल. आज इथं आल्यानंतर मला इथं त्या मैदानावर स्टेडियम झाल्याचा भास होतो आहे. माझी खात्री पटते की हे स्टेडियम झालेलं आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांनी इथं मनातून जी काही इच्छा व्यक्त केली आणि आज इथे या ठिकाणी एवढं मोठं मैदान होते, याच्यासारखी अभिमानाची गोष्ट नाही. मी त्यावेळेला सांगितलं की जर हे मैदान तुम्ही तुमच्या ताब्यात घेतलं नाही तर इथं कोणाची तरी झोपडपट्टी येईल आणि आपल्या स्थानिक माणसाला इथं फिरण्याला 1 इंचभर पण जागा राहणार नाही. त्या सर्व कार्यकर्त्यांनी, सरपंच, ग्रामपंचायतच्या बॉडीने माझ्या दिलेल्या संदेशाचा विचार केला आणि ही या ठिकाणी एवढी मोठी म्हणजे मैदानाची प्रतिकृती त्या लोकांनी उभी केलेली आहे. मला मनापासून आनंद वाटला. आता माझ्या माहितीप्रमाणे इथं बाजूला कुठंतरी पोलिसांच्यासाठी काहीतरी संकुल बनवण्याचं चाललेलं आहे. आम्हाला आनंद आहे. पोलीस आमचे रक्षक आहेत, कायद्याचे रक्षक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा कुठं काहीतरी व्हावा. पण दुर्दैवाने त्यांची नजर ह्या मैदानावर पडून ह्या मैदानावर काही गंडांतर येऊ नये. मी आजच तुम्हाला सांगतो की जर तसा काही कोणी प्रयत्न केला, करू नये असं मला वाटते, जर केला तर आम्ही संपूर्ण भिवंडी तालुका या मैदानासाठी सापेगावाच्या सगळ्या कमिटीच्या पाठीमागे उभे राहणार आहोत. मग त्याच्यासाठी मोठा लढा द्यायला लागला तरीसुद्धा हरकत नाही. पण हे असं सोन्यासारखं मैदान आमचं आम्ही जाऊ देणार नाही. कृपया आमच्या आजूबाजूला या, वावरा, खेळा, बागडा, आनंद साजरा करा. परंतु हे मैदान म्हणजे एक आमच्या आनंदाची निशाणी आहे. त्याच्यामध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये एवढीच माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. सर्व या कार्यकर्त्यांना कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक हे ज्यांनी आयोजन केले त्या सर्वांना, सरपंच, उपसरपंच आणि विशेष म्हणजे आता इथं आल्यानंतर ही सगळी माझी नातेवाईक मंडळी आहेत, ते म्हणजे बघून आणखी आनंद झाला मला. तर खरं म्हणजे थोडासा तुम्हाला सांगितलं की त्रास नाही काही प्रकृतीचा, पण सर्दीचा वगैरे त्रास आहे मला. पण इथं येण्याचं एकच कारण की एका माझ्या शब्दावर ही वास्तू इथं उभी राहिलेली आहे आणि त्यांच्यासाठी भले मला थोडा त्रास झाला तरी चालेल, पण मी आलो. आज खरं म्हणजे माझा ड्रायव्हर पण नव्हता, तो मुंबईला गेले. माझ्या मित्राची सुधीरची गाडी घेऊन आलो, पण पोचलो इथं मी. अशा सगळ्या ठिकाणी आपल्याला पोचायचं असते आणि जिथं आपण पोचतो तिथंच लोक बोलवतात. आपण जिथं पोचत नाही तिथं आपल्याला कोणी बोलवणार, आपण किती श्रीमंत असू द्या. तर अशी सगळी ही सामान्यातली असामान्य माणसं आहेत आणि ही माणसं खूप मोठी व्हावी असं वाटते. आणि ही मोठी झालेली बघताना जो काही आपल्या डोळ्यांना आनंद होईल तो आनंद उपभोगणे म्हणजेच खरं सुख आहे असं मी मानतो. धन्यवाद. शब्दांच्या घरातून ओसंडी व्हावं, पारिजातकाच्या फुलांचा कोमल वर्षाव. अतिशय सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. भजन सम्राट सन्माननीय गणेशजी महाराज म्हात्रे साहेब यांनाही आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. मी विष्णू पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते भजन सम्राट गणेश महाराज म्हात्रे साहेब सावतगावचे सुपुत्र, बेहुंडी तालुक्याचा सुपुत्र यांना आपण सन्मानित करणार आहात. विश्वजित होळे साहेब आपली रजा घेत आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर थोडीशी तब्येत बरी नाही तरी सुद्धा या ठिकाणी ते आले, अतिशय बहुमोलाचं मार्गदर्शन केलं. या मैदानाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची टिप्पणी त्यांनी दिली, त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. आपण असंच आमच्या पाठीमागे राहा, आपला आधार आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या साहेबांच्या माहितीसाठी ही स्पर्धा जी आपण पाहतो या विनामूल्य स्पर्धा आहे, कुठल्याही प्रकारचं शुल्क या स्पर्धेमध्ये घेतलं नाही. अतिशय सुंदर मृगत सन्माननीय विश्वजित साहेबांच्या मुखातून आपण या स्पर्धेच्या वतीनं ऐकलं. आणि पाहू शकाल भजन सम्राट सावतगावचे सन्माननीय गणेश जी महाराज म्हात्रे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून.
मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. आतापर्यंत आपण एका षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. 11 धाबा धाफलक्यावरती जोडल्या गेला कृष्णा 11 वारलीपाडा संघाने. सुरेश आले दुसऱ्या षटकासाठी. पहिला चेंडू मात्र पाहू शकाल स्विंगिंग डिलिव्हरी मात्र हाताळली, स्विंग अँड मिस. कुणाल काचरे आणि कपिल काचरे हे दोन सलामीवीर बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत कुणालच्या बॅटमधून पाहिले आपण 1 चौकार, कपिलच्या बॅटमधून पाहिला आपण 1 चौकार. कपिल खेळतो वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती, कुणाल खेळतो वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती. आणि आतापर्यंत एकही एक्स्ट्रा धाव जांभूळपाडा संघाच्या गोलंदाजाने मात्र खर्च केलेली नाहीये. अचूक लेंथवरती आतापर्यंत गोलंदाजी आपण पाहिली. या ठिकाणी गुरुनाथ कोंडिलकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. फुलटॉस चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षणात चुकी घडते आणि त्याचा अचूक लाभ घेतला जातोय. पळून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या जोरावरती तिसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात झालेली आहे. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहिलं आणि हे कार्य तुम्हाला मात्र इथून करावं लागेल. तर मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल तिहेरी धाव घेणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न पहिले चेंडूवरती आपण पाहिला. पुढे आता भावेश राऊंड द विकेटने आलाय आणि इम्पॅक्ट मात्र पाहिलं तर कुठेतरी ऑफस्टिकच्या बाहेर होतं आणि तेच मात्र या ठिकाणी पंचांनी हेरलं. आणि दुसऱ्यांदा मात्र या ओव्हरमध्ये लेगबायच्या स्वरूपात धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावा धापलक्यावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. त्याची अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं या स्पर्धेमध्ये भावेशनं कामगिरी केलेली आहे. सुरेश पारधी हा संघाचा आयकॉन आहे, मात्र भावेश हा पुढील सर्व कामगिरी फत्ते पार पडत असतो. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच बॅटच्या आतल्या बाजूला या ठिकाणी खालच्या टोला स्पर्श झाला आणि चेंडू मिडविकेटच्या क्षेत्राकडे गेला होता. पळून मात्र 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर आहे. क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं आपण पाहिलं फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण त्याच्या जोडीला रनिंग बिटवीन द विकेट ही बाब सुद्धा योगेश अतिशय महत्त्वाची असते. हो नक्कीच त्याचसाठी तुमचं तालमेल असणं फार गरजेचं आहे. कॉलिंग देणं फार गरजेचं आहे आणि ते सर्व काही दृश्य आपण या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु कुठेतरी मनामध्ये खंत आहे की एके विकेट्सना गमवत असताना मात्र जी धावसंख्या हवी आहे ती धावसंख्या मात्र आतापर्यंत उभारी झालेली नाही. परंतु आता अवांतरच्या रूपाने धावा येत आहेत. चेंडूची फेकी पाहिली आपण, डावा स्टिकच्या चेंडू बाहेरून निघून गेला आणि वाईटच्या स्वरूपात ही धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावफलक्यावरती एकूण 22 धावा. सुरुवात गायकवाड सर पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की कुठेतरी 30-35च्या पुढे हा संघ मजल मारेल, परंतु तदनंतर सुरेश पारधीने कमबॅक केलं, वापसी केली. इथे मात्र पहा पंचांना प्रश्न विचारला उद्या आणि परफेक्टली कात्रीत पकडलाय फलंदाजाला आणि हा पहिला धक्का लागतोय कृष्णा 11 वारलीपाडा संघाला. अठ्ठावीस धावा धावबलकावरती. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून आपण पाहायला गेलो तर धारदार गोलंदाजी त्यांची जमेची बाजू आहे. हो नक्कीच या षटकार मात्र कुठेतरी एक वेगळी संजीवनी निर्माण करेल. कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या खेम्यामध्ये सध्या आज विजय पारधी काही कारणास्तव उपस्थित नाहीत, परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा ते एन्जॉय करतात. त्यांनी या श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती दांडी गोल
आणि जर आजच्या दिवसाच्या खेळामध्ये जर श्रीराम स्पोर्ट जांभूळवाडा संघाने जर टॉप 3 मध्ये प्रवेश केला तर विजय पारधी यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या संघाला दिलं जाणार आहे. तर पहिल्या डावाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकूण 2 गडी बाद धाव फलकावरती 28 धावा लागल्या गेल्या आणि या सामना जिंकण्यासाठी 29 धाबींची आवश्यकता आहे. आणि लक्ष असू द्या श्रीराम स्पोर्ट जांभूळवाडा संघाला 2 धावेने पॅनलाइज केलेला आहे, कारण त्याचा जो 12वा खेळाडू आहे तो मात्र संघाच्या गणवेशामध्ये नाही. तर एक्झॅक्टली 28+2 30 धावा, तर लक्ष असलेलं 31 धावांचं. सन्मानी कैलासजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. नाणेफेकीकडे जाणार आहोत. एका बाजूला असेल पॉवर ऑफ तलवली, दुसऱ्या बाजूला असेल या ठिकाणी विकी स्पोर्ट कुकसे. PTC मधील क्रमांक 1च्या रँकिंगवर असणारा संघ. कैलासजी गायकवाड यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. आपण लगेचच टॉसबॉक्समध्ये यायचंय. पॉवर ऑफ तलवली संघाचा कर्णधार आपण त्वरित टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. जयदुर्गा एंटरप्राइजेस प्रोप्रायटर सुरेश पाटील, वसंत पाटील, श्री गणेश एंटरप्राइजेस सापे, ज्ञानेश्वर मागे, ओमसाई एंटरप्राइजेस प्रोप्रायटर जगदीश शास्त्री. मी कैलास गायकवाड साहेबांना विनंती करतोय आपण टॉसबॉक्समध्ये यायचंय. कैलासजी गायकवाड. त्याचप्रमाणे विधीजा एंटरप्राइजेस प्रोप्रायटर करण पाटील, मंथन कलेक्शन सापे, गोरखनाथ सुतार यांचं, सचिन कलेक्शन लाहोडी कंपाऊंड सचिन मागे, गणेश म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय आपणही या ठिकाणी टॉसबॉक्समध्ये यायचंय. लक्ष ग्रुप सापे प्रोप्रायटर दिनेश पाटील, सुभाष पाटील, श्री दत्तकृपा चहा, दीपक सुतार, बलवान सुतार, राज कलेक्शन सापे प्रोप्रायटर देवानंद माळी, विहान कलेक्शन सापे प्रोप्रायटर रविदास सुतार. मी सन्माननीय म्हात्रे साहेब आणि कैलासजी गायकवाड यांच्या हातामध्ये नाणं दिलेलं आहे. नाणेफेकी होत आहे. एका बाजूला आहे क्रमांक 1ची PTC मधील संघ विकी स्पोर्ट कुकसे, दुसऱ्या बाजूला आहे पॉवर ऑफ तलवली. छापा अशी मागणी केली आणि त्याप्रमाणे मात्र निर्णय येत नाही. तर या ठिकाणी विजयी संघाच्या कर्णधाराला आपण शीतपेय देणार आहोत. पॉवर ऑफ तलवली संघाचा कर्णधाराकडे सुपूत केलं जातोय शीतपेय, जे आम्हाला सुतार साहेब यांच्या सौजन्यानं प्राप्त आहे. धन्यवाद. तर नाणेफेकीचा मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कल पॉवर ऑफ तलवलीच्या बाजूने लागलेला आहे. आपका डिसिजन क्या रहेगा? बॅटिंग. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये जो संघ खेळला तोच संघ या ठिकाणी खेळणार है. वही टीम है. थोड़ा बहुत चेंजेस है. ड्रेसिंग का पिछली मैच में थोड़ा सा प्रॉब्लम था. इस मैच में ड्रेसिंग पूरी होनी चाहिए आणि 12वा खेळाडू आपला समालोचन कक्षात असणं गरजेचं असेल. तर किती धाव तोडण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे? 50+. क्रमांक 1चा संघ आहे विकी स्पोर्ट कुकसे. काही मानसिक दबाव आहे निश्चितच. मग या दबावासाठी काही रणनीती बनवलेली आहे? नाही, ऐसे काही नाही, सब बराबर आहे. ओके. एक रोमहर्षक सामन्याची अपेक्षा आहे, त्याची पूर्तता तमाम, कारण पाठीरेखे तुमचे खूप असतात तर त्यांच्या इच्छा असतात, आकांक्षा असतात, त्याची पूर्तता पाहायला मिळेल? हा, नक्कीच पाहायला मिळेल. तर क्रमांक 1ची रँकिंग काय वाटतं या रँकिंग बद्दल? खूप अभिमान वाटतो की पहिला क्रमांक आमचा आहे. सातत्यानं हा क्रमांक पहिला आहे आणि आपण जर पाहिलं तर नाणेफेकीचा कोल गमावला आहे आणि आपल्याला या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा जो अनुभव आहे का, आपण नेहमीच आपल्याला टॉस जिंकलं तर आपण क्षेत्ररक्षण घेत असतो, तर मनासारखा मनाजोगता निर्णय मिळालेला आहे. नक्कीच. किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. 30 ते 40, कारण सामना 3 षटकांचा आहे आणि त्या पद्धतीनं आपण पहिला गेम प्लॅन संघामध्ये काही बदल आहे? नाही, आहे तेच आहे. आज वंडर बॉय PTC चा वाढदिवस आहे आणि या ठिकाणी चांगलं यश संपादन करून त्यांचा वाढदिवस आपण साजरा करायचा हे मनसुबे संघाचे असतील तर दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा देतोय. नाणेफेकीचा कोल आहे. पॉवर ऑफ तलवली संघानं विजय संपादित केला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय विकी स्पोर्ट कुकसे संघाला. माईक ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत मराठीचा बुलंद आवाज. एका बाजूला असतील मनोज कारवेसर, दुसऱ्या बाजूला असतील व्हॉइस ऑफ PTC योगेश पाटील. धन्यवाद गणेश गायकवाड सर, अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले दोन्ही संघाच्या संघनायकांना. आणि या ठिकाणी पाहू शकले 31 धावांचा पाठला करत असताना सलामीची जोडी श्रीराम स्पोर्ट जांभूळवाडा संघाची आपण पाहतोय. अजय पारधी आणि सुरेश पारधी हे 2 पारधी बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि परगा टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला तर नाणेफेकी जिंकल्यानंतर सर्वात जास्त फलंदाजी करणारा संघ कुठला असेल तर तो आवर्जून नाव उल्लेख करेन पॉवर ऑफ तलवली आणि त्या संघानं फलंदाजी करण्याचा निर्णय पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी स्वीकारलाय. सुरुवातीला आपण पाहिलं सूरज आपल्याला षटकाला आता मात्र सुरुवात करतो. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, त्यानंतर पाहू शकाल दुसऱ्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, परंतु फेकी थोडीशी लेट आली आणि त्याच अनुषंगानं
एक धाव तिथे मात्र सुरेशने कंप्लीट केली आणि संघाची धावसंख्या पुढे जाताना आपण पाहतो या बिनगडी बाद एकूण 2 धावा. माझे समेत माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सर पुन्हा एकदा जोडले जात आहेत, त्यांचं करूया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत. थँक्यू सो मच गणेश गायकवाड सर, धन्यवाद योगी सर. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. श्रीकृष्ण क्रीडांगणाच्या वरती आपले स्वागत सर्वांचं. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 मध्ये हा दुसरा दिवस अर्धा पार पडला आणि दुपारच्या सत्रानंतर इथे या स्पर्धेची थरारकता वाढू लागली आहे. सामने तापतायत, क्रिकेट तापू लागले आणि प्रेक्षकांनी सुद्धा आपण मैदान गजबजून सोडलंय. मेघनाजी शास्त्री आपल्यामध्ये उपस्थित स्पर्धेचे आधारस्तंभ सोबतीला डीएजी मागे, रोहिदाजी सुतार, संतोषजी सुतार, इतर सर्व मान्यवर मंडळी, आमचे भजन सम्राट सुद्धा आलेले आहेत, तसेच बालकृष्ण सुतार, गोरखनाथ सुतार सरपंच साहेबांचे बंधू आणि मैदानामध्ये अजय आणि सुरेशची जोडी, पारधी जोडी, अजय पारधी सुरेश पारधी, धावसंख्या 3 वर. आता तरी संतोष सर्वात आपण पाहतो या जांभूळपाडा संघटनीकरण सुरुवातीला पहिले तर 3 चेंडूची आतापर्यंत इथे हाताळणी झाली आणि 3 चेंडूवरती 3 सिंगलला धाबा इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्यानंतर मागच्या रनआउटमध्ये चेंडू हाताळला. ही चूक पाहायला मिळाली, परंतु फटका मिसटायमिंग होता आणि त्याचमुळे डीप स्क्वेअरला कडे पहा बॅट चेंज केली गेली आणि गेम मध्ये सुद्धा मात्र चेंजेस होऊ शकतोय कारण सुरेश पारधीची विकेट्स प्राप्त केली गोलंदाज सूरजनं. कृष्ण साहेबांचंच देवतेचंच ते वाक्य आपण बोललात योगी सर की बदल फार महत्वाचा आहे. गोलंदाजाने बदल केला, परिवर्तन संसार का नियम आहे असं वाक्य येते श्रीकृष्णांचं. आपले परमेश्वर आणि त्यांचं कृष्ण चक्र जेव्हा फिरतं तेव्हा अधर्म त्याचा नाश होत असतो आणि मैदानामध्ये इथे बदल केला गोलंदाजाने, स्वतःच्या गतीमध्ये परिवर्तन केला आणि त्या परिवर्तनामध्ये बरोबर अडकलं सुरेश पारधीला. 1 धाव काढून बाद झाला सुरेश पारधी. धावसंख्या 3 आणि जिंकण्यासाठी लक्ष येते 31 धावांचं. सन्माननीय भजन सम्राट गणेशजी महाराज आमच्यावर रजा घेत असताना साहेब आपण आलात, ज्यांच्या अगदी मधुर वाणीतून अनेक अभंग भजन गायले जातात आणि मंत्रमुग्ध अगदी पूर्णपणे चाहत्यांना केलं जातं असं आमचे भजनजी सम्राट गणेश महाराज आपण आलात, धन्यवाद आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा, आपल्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं कुकसेमध्ये सुद्धा मात्र गणेशजी महाराजांचं मात्र सुसह भजन असणार आहे आणि चेहऱ्यावरती बघा किती लकाकी आहे, अगदी लखलखत व्यक्तिमत्व भजन सम्राट आमचे महाराज, जे अगदी स्मित हास्य घेऊन जात असताना अगदी खूप स्पर्धेला ज्याने 4 चंद्र लावले. आपण पुन्हा येणार असे आम्ही अपेक्षा बाळगतो आणि लगेचच बघा आमचे सुरेश पाटील आलेले आहेत काका, सोबतीला इतर मान्यवर देवानंद माली सुद्धा इथे मात्र त्यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. काल सायंकाळपर्यंत त्यांची उपस्थिती आपल्या समेत होती आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून त्याची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हे प्रेम आहे सापेकरांचं या स्पर्धेवरती, हे प्रेम आहे मेघनाथ शास्त्री यांच्यावरती सापेकरांचं हे प्रेम दिसून आलेलं आहे. परंतु इथे मात्र पहा सुरुवात संत झाली होती आणि त्याच अनुषंगाने मात्र सुरेश पारधी बाद झाला. तदनंतर आपण पाहिलं फलंदाज सचिन म्हात्रे आले होते. सचिनला मात्र काहीतरी कानमंत्र तिथे दिले गेले, परंतु त्याचा मात्र त्यांनी वापर परफेक्टली केला नाही आणि या शून्यावरती तो मात्र माघारी निघून गेला आणि आता मात्र अजयच्या सोबतीला आपण पाहतोय हनुमान पारधी आल्यात. काही कारणास्तव विजय पारधी उपस्थित नाही आहेत आणि त्यांची मात्र कुठेतरी उणीव भासते असंच म्हणावं लागेल. ते मात्र पहा अल्टीपल्टी फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि काय या खेळाडूला आपण इमर्जिंग प्लेअर ऑफ टुर्नामेंट दिलं होतं मागील स्पर्धेमध्ये, त्याचा प्रत्यय इथे देत असताना श्रीराम स्पोर्ट्स संघाच्या विरोधात फक्त 3 धाबा खर्च केल्या, गडी बाद केले 2. खूप छान बॉलिंग इथे पेश करतोय, जसा आपण उल्लेख करतायत सकाळपासून की जय हनुमान वाळूच्या स्पर्धेमध्ये ह्याच गोलंदाजाने सूरजनेच विकी स्पोर्ट कुक्षेच्या अगेन्स्ट मिडन षटक हाताळून 4 गडी बाद केले होते आणि बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता त्या टुर्नामेंटमध्ये. तो सूरज इथे चमकतोय. एक सूरज सुद्धा मध्यम चमकत असताना इथे सूरज नावाचा खेळाडू चमकदार बॉलिंग करतोय आणि पहिल्या षटकाची त्याने समाप्ती अगदी झकास पद्धतीने केली आहे. 2 गडी बाद केले आणि 3 धावा फक्त खर्च केल्या, कारण लक्ष जिंकण्यासाठी समोर आहे जांभूळपाड्याच्या ते 31 धावांचं त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दमछाक झाले 2 गडी बाद होऊन.
म्हणजे आता येणारे 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि विजयासाठी 28 धावांची इथून आवश्यकता आहे. म्हणजे 14ची धावगती तुम्हाला मात्र इथून राखायची असेल तर तुम्हाला चांगला खेळ इथून प्रस्थापित करावा लागेल आणि ती क्षमता अजय पारधीकडे आहे. कारण आपण अजय पारधीचा विचार केला तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत, अनेक मोठमोठ्या इनिंग्सच्या माध्यमातून आपण पाहिलेल्या आहेत. आणि मला अजूनही आठवते मागील 2 सत्रांच्या पहिले एका सत्रामध्ये 900 की 950 धावा त्यांनी आपल्या बॅटच्या माध्यमातून जोडल्या होत्या. त्याचा उदाहरण देत असताना आखू टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती पूल केला आणि सक्सेसफुल हा षटकार पाहायला मिळतोय. या फटक्यासाठी आणि डीजे शैलेशसाठी काय तो रंग भरतोय. या स्पर्धेला लोकप्रियतेचं उंच शिखर जे गाठता येते त्याचं नक्कीच खारीचा वाटा, सिंहाचा वाटा म्हणू शकतो डीजे शैलेशचा. आणि काय तो बॅटिंगचा नमुना पेश केला, इफर्टलेस फटका. फटक्यामध्ये कुठली पण ताकद नव्हती पण बॅटचं स्विंग इतकं सुंदर होतं योगी सर. काय टायमिंग, शॉट ऑफ द टुडे म्हणू शकतो आपण. इझिली हिटेड युवराज सिंगची आठवण करून देणारा तो षटकार खेचला अजय पारधीने. ज्यावेळी मिडलिंग केलं होतं त्याच्यावरती नक्कीच त्या फटक्यावरती 6 धावांचा जो मोहर होती ती मात्र नक्कीच लागली होती आणि या 6 धावा एक्झॅक्टली आपण पाहिल्या सुद्धा. हो, इथं मात्र बॅटची इनर एज आणि डीजे शैलेशचा आपण जर नक्कीच उल्लेख केला तर कुठल्या मुवमेंटला कुठला सॉन्ग लावायचा आहे त्याला सांगण्याची अजिबात गरज नाहीये. असं वाटतं की त्यांच्याकडे गाण्यांचा भंडारा आहे आणि त्या भंडारातून एक एक गाणं तो बाहेर काढतोय. त्यालाही माहिती आहे की हा क्रिकेटचा भंडारा आहे. कारण मेघनाजी सासे सुद्धा पदयात्रा करून आलेत, म्हणजे हा भंडाराच इथे सादर केलाय कैलासवासी ज्ञानसंस्कृती चषकाच्या निमित्ताने. आणि इथे आपण हा पाहतोय त्याचा जल्लोष. आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा इथे ग्रँड फिनाले, पंचांचा वाईटचा इशारा, धावसंख्या फुलत असताना जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 10 वर. आणि पंचांच्या माध्यमातून 1 फॉर द ओव्हरचा सुद्धा मात्र इथे इशारा दिला जातोय. कारण बाउन्सर चेंडू होता, फलंदाजी आव्हाकाच्या बाहेर चेंडूची हाताळणी तिथे मात्र पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजाला तिथे मात्र या ठिकाणी दंडित केलं गेलं. धफलक्यावरती आपण धाबा पाहतो एक्झॅक्टली 2 गडी बाद 10. अजून विजयासाठी इथून 21 धाबांची आवश्यकता आहे. मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. एवढा दूर गेला होता की त्याला शोधण्यासाठी किमान 15 ते 10 मिनिटं तिथे मात्र गेली आणि माणसं सुद्धा शोधण्यासाठी तिकडे मात्र अपार संख्येने ठेवलेले आहेत आमच्या मेघनाजी शास्त्री साहेबांनी. परंतु मी विनंती करतो की आपण चेंडू आणत असताना मात्र हल्ली पलीकडे मात्र गाड्या पहा, नंतर तुम्ही जो रस्ता आहे तो मात्र क्रॉस करा. या महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फुलटॉस आहे आणि मात्र हा फटक्याने संतोष सुतार यांचा शुभ स्वागत केलाय. सौ सोनार की एक संतोष सुतार की जड़ दिया छक्का. भीमर चेंडू होता, त्याच्यावरती षटकार आला. म्हणजे जी मेहनत पहिल्या षटकामध्ये सूरजने केली होती त्या मेहनतीवरती आता मात्र कुठेतरी पाणी फेडण्याचं कार्य कपिल कास्त्रे करतोय. कारण या षटकामध्ये आतापर्यंत आपण विचार केला तर 2 षटकार आले. एकूण आपण विचार केला तर त्याने एकूण 2 लिगल चेंडू हाताळले आणि त्याच्यावरती 14 धाबा त्यांनी खर्च केला. म्हणजे एकूण सांघिक धावसंख्या आपण जर पाहिले 16 धाबा, धाफलक्यावरती 17 धाबा पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला चेंडूची फेकी या फिरल्यानंतर थोडंसं खाली राहिलं. कपिल बॉलर पाहतोय आपण. 1.3 षटकं झाली प्रेक्षक. 3 षटकांचा मुकाबला आहे. 3 षटकामध्ये 31 धावांचं टार्गेट इथे पार करायचं आणि धावसंख्या आतापर्यंत 17 वरती पोहोचली. त्याचं कारण की खतरनाक बॅटिंग करतोय खतरो का खेळाडू अजय पारधी. हा ड्राईव्ह केला ऑन साईडला, स्कोर ऑफ द विकेट. एका धावेत समाधान मानलं. कारण सोबतीला हनुमान पारधी सुद्धा आहे, सुरेश पारधीचे बंधू. ते सुद्धा चांगली बॅट फिरवत आहेत आणि मधल्या फळीमध्ये अगदी मजबूत बॅटिंग करणारा तो खेळाडू आहे मिस्टर हनुमान पारधी. सध्या त्याच्या बॅटमध्ये इकडे धाव नाही, परंतु अजयने 2 अगदी तल्लकपणे मारलेले षटकार. धावसंख्या पोहोचली आता 18 वरती. अजून 13 धावांची गरज 8 चेंडूंमध्ये. आतापर्यंत अजय पारधीने 7 चेंडू फेस केले, 15 धावा त्याच्या बॅटमध्ये. पहिल्या हनुमान पारधीने 1 चेंडू फेस केला तर त्याला आतापर्यंत खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये. परंतु बघूया अजून एक चांगला चेंडूची फेकी परफेक्टली ब्लॉक केलं तिथे मात्र हनुमान पारधीला. पायांची हालचाल तिथे मात्र झाली नाही. जर तुम्हाला फटक्या सजवत असेल तर पायांची हालचाल होणं फार गरजेचं आहे. जागेवरूनच मात्र त्या ठिकाणी ऑन दी अप फटक्या खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू आला. म्हणजे प्रत्येक डॉट चेंडू मात्र या ठिकाणी
विजयाच्या आशा पल्लवित करेल, परंतु या षटकामध्ये हा दुसरा बिमार जो चेंडू हाताला गोलंदाज कपिल, म्हणजे या सामन्यामध्ये आता कपिल गोलंदाजी करू शकणार नाहीये. हा बिमार आहे की आपल्या संघाला बिमार करणारा चेंडू आहे. येणारा क्षण नक्कीच सांगून जाईल. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या आणि 2 धावांच्या साह्याने 20 धावा आकड्यावरती आपण पाहतोय. म्हणजे आता विजयासाठी चेंडूची संख्या आपण पाहतोय शिल्लक आहे एक्झॅक्टली 7 आणि 11 धावींची गरज. नक्कीच आता विष्णू पाटील साहेबांचा रेकॉर्ड मोडला असं म्हणू शकतो, कारण त्यांनी सुद्धा काल 3 चेंडूचं षटक हाताळलं होतं आणि आता नवीन आपण गोलंदाज बघणार आहे ज्याने फक्त एकच चेंडूचं षटक हाताळायचं आहे. एक चेंडू मिळणार आहे त्या षटकासाठी. कोण असेल तो भाग्यवान गोलंदाज. पण तो मैदानामध्ये सामना अजून कुठे झुकलेला नाहीये, कारण अजून मॅच टाईट होऊ शकते. मॅच न्यूट्रल आहे. 2 गडी बाद 20 धावा. जांभूळपाडा संघ प्रेक्षक धावांचा पाठलाग करतोय आणि आपण पाहताय कैलासवासी ज्ञानेश्वर मोती सजक 2024 आणि आजचा दुसरा दिवस अगदी सक्सेसफुल इथे पार होत असताना पुढचा सामना बिग फाईट बिटवीन पॉवर तलवे विरुद्ध निर्वी 11-514 संतोष सुतार साहेबांनी स्पॉन्सर केलेला विकी स्पोर्ट्स कोक्से. चला तुम्हाला फिल्डिंग लगेच लावायची आहे. जास्त वेळ आपण टीम मीटिंग चर्चा करू नका, कारण आम्ही सुद्धा तुमच्या भावना समजू शकतो की सामना कुशल मोमेंटवरती आहे. परंतु वेळ ही कोणासाठी थांबत नसते मित्रांनो. तशी परफेक्ट वेळेवरती आमच्या मेघनाजी शास्त्री आणि जे कार्य केलं, वेळेला महत्त्व दिलं आणि आज उंच शिखरावरती पोहोचला आहे तसं म्हणायला हरकत नाहीये. शून्यातून त्यांनी मात्र ही त्यांचं जीवन जे आहे ते मात्र त्यांनी निर्माण केलं, विश्व निर्माण केलं असं म्हणायला हरकत नाहीये. आणि या क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा मात्र एक शून्यामधूनच मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विनामूल्य क्रिकेटची स्पर्धा काय जबरदस्त या स्पर्धेचं आपल्याला नियोजन पाहायला मिळतं. या 7-11चं समीकरण होतं, त्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा धाव गोलंदाजाने खर्च केले, म्हणजे समीकरण आता मात्र उरले 7 चेंडू शिल्लक आणि या 10 धावांची आवश्यकता असेल आणि फ्री आय थिंक कंटिन्यू आहे तेच पंच सांगत असताना गोलंदाज सांगतो की मला जास्त चेंडू टाकायचे आहेत, मी एका चेंडूने षटक समाप्त करणार नाहीये. आणि आता मात्र उंच पुरा टोलवलाय. चाबुक शॉट ऑन द राईज. वाईडिस लॉंगॉन वेगाने येतोय, झेलचा प्रयत्न नाही केला आणि अजय पार्थीने त्या ठिकाणी 2 धावा इथे पूर्ण केल्या. सक्सेसफुली रनिंग बिटवीन द विकेट. अशा प्रकारे षटकाची झाली समाप्ती. 2 षटक समाप्त झाले. आता येणारे चेंडू 6 जिंकण्यासाठी 8 धावांची गरज टीम श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला. मॅचला मात्र या ठिकाणी टर्न केलं असं म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये या भरपूर धावा खर्च केला. पहिल्या षटकामध्ये काय सुंदर कामगिरी आपल्याला सूरजची पाहायला मिळाली होती. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 8. अजय काय पाहिजे अजय? अडकी त्यांना मात्र स्कोर पाहायचं होतं. एक्झॅक्टली किती धावांची आवश्यकता आहे ती तुम्हाला आम्ही सांगितलं कि 6 गेंदों में 8 रनों की जरूरत है. या अगोदर मराठीमध्ये सांगितलं होतं. इंग्लिश में बोलने का अभी 6 डिलीवरीज रिमेनिंग 8 रन्स रिक्वायर्ड. दोन सन्मान घेऊया आपण. कधी कधी काय असतं की पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन त्यांचं असतं की खेळामध्ये आणि त्यांचं कान इकडे नसतात, म्हणून असं असतं होत असतं. त्यामध्ये कोणाची चुकी नाहीये आणि चुकीला माफी नाहीये. आपण बोलतोय स्टेजकडे ज्या ठिकाणी पाहुणे आहेत आपल्यामध्ये, ज्यांचा आपण सन्मान घेऊया. सन्माननीय कैलासजी गायकवाड आपले मान्यवर, ज्यांचा आपण सन्मान घेतोय स्पर्धेच्या माध्यमातून, मेघनाथजी शास्त्री यांच्या शुभ हस्ते. माईची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंट आपण देत असताना कैलास गायकवाड साहेबांना, जे आमचे पाहुणे आहेत, स्पर्धेला ज्यांनी भेट दिली, अमूल्य वेळ खर्च केला, कारण आताच्या जगामध्ये वेळ देणं फार कठीण असतं आणि ती वेळ खर्च करतायत या स्पर्धेसाठी. कैलासजी गायकवाड यांचा शुभ सन्मान मेघनाथजी शास्त्री स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ इथे होत असताना, त्यानंतर गुरुनाथजी वडलकर, गुरुनाथजी कोंडिलकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. गुरुनाथजी कोंडिलकर काका, आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. आणि मैदानामध्ये इथे पुन्हा एकदा खेळ सुरू झालाय आणि समीकरण योगेश सर सांगा. 5 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिलं तर विलासनं फर्स्ट क्लास चेंडूची मात्र हाताळणी केली आणि डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली. जर अशी अजूनही जर एका दुसरा जर निर्धाव चेंडू हाताळला तर मात्र कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघावरती दडपण येऊ शकतो. परंतु इथे मात्र एस्टांच्या रोपाने चेंडूला हाताळला, चेंडूला टर्न केला, लॉंग लेग कडे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली, कारण अजयला स्ट्राईक हवी होती आणि त्याच अनुषंगानं तिथे मात्र दुहेरीचा प्रयत्न झाला नाहीये. आणि आता मात्र चेंडू शिल्लक 4 आणि जिंकण्यासाठी 7
धाबांची आवश्यकता. कोण कोणावरती करेल मात. सुंदर साथ देतो हनुमान पारधी. लेग स्वीप केला होता, अगदी पायाच्या जवळून राऊंड द लेग तो स्वीपचा नजारा पेश केला होता. जमिनीच्या साह्याने चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट जात असताना अगदी दर्शनीय फटका मारण्यामध्ये माहीर आहे आणि विस्फोटक फटके मारण्यासाठी माहीर असलेला अजय पारधी स्ट्राईकवरती आहे. त्याच्यासमोर आता 7 धावा अजून करण्याचं आव्हान आहे. चेंडू शिल्लक आहे 4. एखादी विकेट्स मॅच मध्ये कमबॅक करू शकतात आणि तसंही मात्र या ठिकाणी सामना असा वाटतं की शेवटच्या चेंडूपर्यंत जातो की काय. एक क्षण असं वाटलं होतं की 6 चेंडूमध्ये 8 धावांचं लक्ष्य इथे मात्र पूर्ण करायचं आहे, परंतु थोडंसं आपल्याला छोटंसं वाटलं होतं, परंतु ते आता लक्ष्य थोडंसं कठीण होत असताना जांभूळपाडा संघासाठी 3 चेंडूची संख्या शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आता मात्र 7 धाब्यांची गरज. अक्षरशः बॅट्समनला लॉक केलं होतं त्या ठिकाणी योगी सर, ब्लॉक केलं होतं आणि आता पुढे सरसावले अजय पारधी मी आणि त्या पारधीला इथे मोठा फटका मारण्यामध्ये इथे फसवलं की काय बघायचं आपल्याला. काय ट्रॅप आहे, काय मोमेंट आहे, काय क्लायमॅक्स आहे त्या झेलसाठी. बघा सर्व खेळाडू एकत्र झाले आणि पूर्णपणे सरप्राइझिंग विकेट. 440 ओव्हरचा धक्का लागला अजय पारधी बाद. पावलांचा वापर केला, पाहू शकाल भिंगरी शॉट होता, परंतु प्रवीणने 5 डीप स्क्वेअरकडे स्वतःवरती किती कंट्रोल ठेवलं, संतुलन ठेवलं, चेंडूवरती जेम केली आणि चेंडूला मात्र कलेक्शन केलं. त्याला माहिती होता की हा झेल नाही तर मी सामना पकडतोय. प्रवीणचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि आता मात्र समीकरण पहा, चेसिंग इज कंपल्सरी आहे. 2 चेंडूमध्ये 7 धाब्यांची गरज. काय प्रावीण्य इथे प्राप्त केलं या प्रवीणच्या झेलने. कॅच ऑफ द टुर्नामेंट योगी सर. आणि तो अक्षरशः पायावरती उभा नव्हता झेल घेताना, तर बोटांवरती उभा होता, बोटावरती नव्हे तो नखांवरती उभा होता आणि सुंदर झेल टिपला आणि सामना सुद्धा टिपण्याचा त्याचा प्रयत्न इथे सक्सेसफुली झाला. मॅच ऑन आहे, सामना जिवंत केलाय टीम वारलीपाडाने. आता जिंकण्यासाठी 7 धावांची गरज 2 चेंडूंमध्ये. सर कारवे सर तो उभा होता हे महत्वाचं आहे, परंतु झेल पकडलं ते मात्र अति महत्वाचं आहे, कारण जबरदस्त कॅचिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. आणि पहा 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना पहिल्या 4 चेंडूवरती फक्त 1च धाव. इथे मात्र गोलंदाज विलासने खर्च केली, एक सफलता त्याने प्राप्त केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विशाल पाटील. 2 चेंडू शिल्लक आहे, 7 धाब्यांची गरज. हा चेंडू मात्र फार निर्णायक असेल. इथे मात्र पावसाळ्यात शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, इथे मात्र डायरेक्ट हिटची गरज होती, परंतु स्टंपवरती निशाणा साधला नाहीये. 1 धाव, पंचाचा लेग बायचा इशारा आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये जर अस्तित्व टिकून ठेवायचं असेल जांभूळपाडा संघाला तर इथे मात्र गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. खेळाडूला मात्र दुखापत थोडीशी झालेली आहे आणि विनंती असेल आयोजकांना की आपण पाण्याची सुविधा लवकरात लवकर आपण उपलब्ध त्या ठिकाणी करायची आहे. इंजर्ड झाल्या त्या ठिकाणी गोलंदाज मिस्टर विलास आणि काय मॅच प्रेक्षक हो. विशाल इंजर्ड झाला. येस, बॅटर विशाल इंजर्ड झालेला आहे. आणि हा भगवा ध्वज बघा, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि किती डौलाने गर्वाने अभिमाने इथे डोलत असताना हा अभिमान आहे, स्वाभिमान आहे, हा कीर्तिमान आहे, कीर्तिरूप धारण केलेले आमचे छत्रपती शिवाजी महाराज. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता, असे आपले शिवछत्रपती शिवशंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि कार्यसर आपण सुद्धा भाग्यवान आहोत की महाराष्ट्रामध्ये आपण जन्मलो आहोत आणि आज स्वतंत्र मात्र आपण जीवन जगतोय. आणि त्याच्या पाठीमागचं कार्य म्हणजे सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांची खूप मोठी इतिहास आहे. थोडस फलंदाज इंजर्ड झाला विशाल पाटील. 2 चेंडूमध्ये 7 धाबांची आवश्यकता होती आणि या ठिकाणी पहा आमच्या मेघनाथजी शास्त्री यांच्या खांद्याला खांदा लावणारे आमचे हे सर्व सहकारी विद्यमान सरपंच गोरखनाथजी सुतार, त्यामध्ये तुम्ही मेघनाथ शास्त्री यांना पाहू शकाल, ज्ञानेश्वरजी मागे, नंतर संतोषजी सुतार, सत्यवानजी मागे आणि विष्णूजी पाटील आणि एसके स्पोर्ट सापे आणि निर्वी 11 514 सापे. अतिशय अपार मेहनत या सर्वांच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आणि त्यांच्या अनुशासनाला त्यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. आपण प्रेक्षक स्टँड पाहू शकाल, कैलासोची हरिभक्त परायण बाळाराम शांताराम मागे व कैलासोची काशीनाथ गजानन सुतार स्टँड मध्ये अनेक संख्येने प्रेक्षक आहेत, एन्जॉय करतात ही स्पर्धा. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. नक्कीच. आणि 5ही मान्यवरांनी ज्यांचा आपण आता बॅनर आपण वाचून दाखवलं, आपले सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार, गोरखनाथजी सुतार सरपंच साहेब, तसेच मेघनाथजी शास्त्री,
संतोषजी सुतार, सत्यवान मागे, विष्णू पाटील यांच्या माध्यमातून कपिल पाटील साहेबांना 5 मार्चच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देणारा तो बॅनर आपण पाहिला स्क्रीनवरती आणि जो लावलाय सुद्धा मैदानाच्या बाहेर, हे पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. माननीय आपले पंचायत राज राज्यमंत्री मिनिस्टर ऑफ युनियन मिनिस्टर. आपण दुसरा स्टॅन पाहूया मित्रांनो. 6 धावांची गरज लास्ट चेंडूंमध्ये. 8वा तो षटकार जावेद मियांदाने मारलेला चेतन शर्माला आणि तो तुम्हाला आता मारावा लागेल. स्वर्गीय ताराबाई जगन मागे व स्वर्गीय माया अनिल पाटील प्रत्येक स्थान तुम्ही पाहू शकाल. आणि या ठिकाणी एका चेंडूवरती 6 धावांची आवश्यकता, गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि मात्र सामना आला कुठे पहा. पहिल्या षटकामध्ये फक्त फलंदाजानं 3 धाबा जोडल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये कपिलच्या भरपूर धाबा तिथे जोडल्या गेल्या, परंतु 8 धाबांचा संघर्ष करत असताना स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाज विलासनं काय फर्स्ट क्लास आतापर्यंत गोलंदाजी इथे मात्र केलेला आहे. एका चेंडूवरती षटकाराची आवश्यकता आहे आणि तो फटका खेळण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र हनुमान पारदी आणि आता मात्र हनुमान उडे इथे मात्र घ्यावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाला. सन्मान्य विजयजी शास्त्री साहेबांचं इथे आगमन होत असताना हार्दिक स्वागत साहेब. आणि आपल्या माहितीसाठी सांगतोय लगेचच बघा, अगदी टर्न करा स्वतःला. शेवटचा चेंडू आहे, 6 धावांची गरज. येईल का गोल्डन षटकार, रचेल का इतिहास, हनुमान पारदी आपल्या संघासाठी हिरो बनेल का. आणि बसला गोलंदाजाला चटका, गोल्डन षटकार, सामना जिंकलाय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. क्या बात है, बोले जय हनुमान की. हनुमान ने मारा तो षटकार पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. पूर्णपणे दरकार खतरनाक षटकार खेचला आणि चेतन शर्माला मला षटकार आठवला. जावेद मियांदत इथे ठरतोय, पारदी हनुमान पारदी इथे ठरलेला आहे सामन्याचा अगदी जबरदस्त शिल्पकार. व्हॉट अ मॅच. परंतु हनुमानच्या हिमतीची दाद द्यावी लागेल. षटकारची आवश्यकता होती, हिम्मत मर्दा तो मदत करे खुदा. रिवर्सचा फटका जरी